नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू एका गोव्याच्या हॉटेलबद्दलही बोलत होतीस. दिस इज अगेन माझा मामाचा सीन आहे. मामा मामी गेले होते गोव्याला. तर तेव्हा ते लोक त्या हॉटेलमध्ये थांबले होते आणि 2 दिवस तर त्यांना एकदम इझिली गेले, काहीच हे नाही. ही कधीची गोष्ट आहे? कोणता वर्ष वगैरे? ह्याला पण तर झाली 5-6 वर्ष झाली ह्या गोष्टीला पण. तर तेव्हा ते लोक गेले होते आणि तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये ना मामीला काहीतरी असं जाणवलं. तर मामी काय बोलली नाही तेव्हा त्याला. फक्त रात्री जेव्हा झोपले ना हे लोक, झोपल्यावरती मामीची ना चादर खेचली, पायाकडनं चादर खेचली. ठीक आहे. तर तिला वाटलं की मामाच असेल करून. तर ती बोलली की अरे यार प्लीज झोपू दे यार, मला झोप आले, मी दमली, असं तसं. तर असं 3दा झालं. 3दा झाल्यावरती 4थ्यांदा मामी बोलली की तू प्लीज आता तुला अजून मला इथं त्रास दिलास ना, तर तू खाली झोप, मला कारण झोप आली आहे. हे ती जस्ट बोलली आणि 4थ्यांदा तिची चादर खेचली, म्हणजे पूर्ण चादर काढली आणि तिचे पाय पण खेचले. पाय खेचून तिला अर्ध बेडच्या खाली आणलं आणि तेव्हा ती दचकून उठली. आणि तेव्हा ती म्हणजे बघते तर मामा त्या साईडला फेस करून झोपला होता. त्याला काहीच माहित नाही यातलं. आणि समोर कोणच नव्हता रूम? कोणच नव्हतं. लिजिट तिचे दोन्ही पाय पकडले आणि तिला फुल खेचलं बेड खाली. अर्धी त्या बेडच्या बाहेर. आणि हॉटेल्सचे बेड्स असतात ते मोठे असतात, माहिती ना, ते आपल्यासारखे नसतात की छोटे किंवा बेड काय. असतात. ते ती बोलते की म्हणजे मी झोपून सुद्धा खालती एवढा स्पेस उरलेला, तेवढा स्पेस त्यांनी खेचला, मला जोरात खेचलं एकदम. आणि बोलते मी हडबडून उठली तेव्हा. आणि मग मी मामाला विचारलं की तुला माहिती आहे का? तर तेव्हाही मामा एवढा शांत होता. तो मला बोलला मला माहिती आहे रूम मध्ये आहे, तू झोप आता. तर शी वॉज लाईक तुला हे माहिती आहे? तेच मामा. येस. आणि हे झालं. तर तेव्हा ती बोलली की पण तुला हे जर माहित होतं तर तू इथे नाही यायला पाहिजे होतं. जर तुला दिसलं असं तर तू नाही इथे यायला पाहिजे होतं. पण तो बोलला की मला हे दिसलं होतं, पण मला असं नाही वाटलं की काय एवढं त्रास वगैरे देईल. मग ते लोकांनी इमिजिएटली हॉटेलमधून चेकआउट केलं, निघाले आणि त्या ओनरला सांगितलं की इथे. तर तो बोलला की तुम्ही प्लीज बाहेर कुठे सांगू नका म्हणून. आणि असं आहे म्हणजे ते कंटिन्युअसली फेस केला असेल मे बी लोकांना. हा. मग ते लोक तसे निघाले तिकडनं. इनफॅक्ट मामाचं खूप एक्सपिरियन्स आहे. एकदा तर तो बिल्डिंगमध्ये आला होता, म्हणजे चढत होता वरती. तर आता हे गिरगावच आहे की मामा ऑफिसवरनं लेट आला होता आणि एक साधारण, आणि त्यांच्याकडे कसं आहे ना की खालती मुलं वगैरे भेटली तर गिरगावच्या चाळी माहितात ना, ते खालती मुलं येते की काय खेळत बसाय का, हे सगळं चालू होतं. मग ते तिकडनं तो आला वरती येताना. तसं त्यांच्या बिल्डिंगमध्ये असं म्हणतात की एक आहे ना बाई दिसते म्हणून, जी चढत वरपर्यंत जाते, टेरेसवर जाते आणि टेरेस नंतर ती कुठे जाते कोणाला माहित नाहीये. तर आता ही जेव्हा गोष्ट मामाला समजली ना, तर मामाला क्युरिओसिटी होती की भाई कोण आहे ही करून, की म्हणजे मला नाही अजून दिसली, लोकांना दिसली आहे. तर मग एकदा तो असा आला, उशिरा आला. तर तेव्हा नेमकं त्याला, आणि त्यांच्या ना विंग्स अटॅच, आपल्या कशा विंग्स अटॅच नसतात, त्यांच्या ना सलग विंग्स अटॅच्ड आहेत. म्हणजे टेरेस वरून नाही खालनं अच्छा, पण. अच्छा, अच्छा, हा, अच्छा, म्हणजे ओके. चाल सिस्टीम आहे ना त्यांची. तर पूर्ण ती अटॅच आहे, म्हणजे ही विंग ती विंग. तर त्याला दिसलं, त्याला असं व्हाईट साडी वगैरे सगळं ते दिसलं. तर मग त्यांनी विंग चेंज केली. तो तिच्या पाठी गेला सुद्धा आणि तो तिला हाक मारतो एक्सक्यूज मी करून. पण तो बोलतो की ती आहे ना, म्हणजे त्यांनी जेव्हा डिस्क्राईब केलं तिला, दॅट टाइम ही वॉज लाईक की ती ना साडी आणि हे सगळं खूप ब्राईट होतं. म्हणजे तो एक उजेड दिसतो ना आपल्याला, हा एक्झॅक्टली. आणि थोडंसं ट्रान्सपरन्सी दिसते ना तसं, म्हणजे एकदम ट्रान्सपरंट नाही पण थोडं ट्रान्सपरंट. तर बोलतो मी तिला हाक पण मारत होतो, म्हणजे तो तिला भूताला तो पाटणा हाक मारत होता, म्हणजे अशी इथपर्यंत गोष्ट झालेली. तो तिच्याबरोबर गेला टेरेसपर्यंत गेला. बोलतो मी टेरेसपर्यंत गेलो, तिने विंग चेंज केली आणि ती हवेत गेली, उडून गेली, गायब, पूर्ण गायब. म्हणजे आणि तिने एकदाही पाठीने बघितलं किंवा काही नाही बघितलं. ती सरळ जसा वॉक करतो ना आपण, तसं वॉक केलं, टेरेसवर पोहोचली, थोडासा वॉक फास्ट केला आणि फास्ट करत ती हवेत गेली, ती गेली गायब. बापरे. असा एक्सपिरियन्स होता एक. आपण बोलतो पण हे जुने जे चॉल वगैरे असतात, चाळीत वगैरे खूप अशा गोष्टी असतात जिथे मे बी खूप लोकांनी जीव दिलाय किंवा आणि त्यांची आहे चॉल तशी हॉन्टेड. तसंच एक झालं होतं
की रात्री हे लोक झोपले होते, मामा बरोबरच माझ्या. हे लोक रात्री झोपले होते आणि सडनली ना दरवाजावरती आवाज आला. म्हणजे धाड 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 करून नॉक करतात ना, म्हणजे आपण एक असतं की आपण फक्त असं टकटक करतो, नॉक करतो, आणि एक असतं की आपण जोरात दरवाजा बँग करतो. तर दरवाजा ना असा बँग करत होते ते. तर आणि दरवाजा बँग करून ना मामीला हाक मारत होते की दरवाजा ठोकताना येस मामीला कोणतरी येस येस आवाज देते. आणि ही रात्रीची गोष्ट. तर मामी पटकन उठली आणि बाहेर ना आवाज पण असा येत होता ना की अगं दरवाजा उघड ना, मी कधीपासून बाहेर आहे करून, असा. बोलवत आहे. येस. तर दरवाजा असा, आणि आधी ना असा हळू आवाज आला, तर मामीला वाटलं की हे बास असेल किंवा काय. मग नंतर हळूहळू आवाज ना ग्रॅज्युअली वाढत गेला आणि तो खूप जास्त, आणि मग धाड 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 करून दरवाजा आपटायला लागले. तर मामी ना उठली की ती बोलली की अरे मला कोणतरी हाक मारतंय करून, मम्मी हाक मारते. तर मामा बोलला झोप म्हणून, किती वाजले बघ, रात्रीचे 3 वाजलेले. 3 वाजले आणि मग ती बोलते, आणि बोलते तू कोणती मम्मी बोलते, मम्मी जाऊन किती वर्ष झाली, असं. हे तो बोलला आणि तिला बोलला झोप म्हणून, आणि 5 मिनिटं परत तो दरवाजा हे झाला आणि मग तो स्टॉप झाला. म्हणजे त्यांना त्याच्या आईचाच आवाज येत होता. हा, तिला. आणि सांगत होते की मला आई बोलवते बाहेर करू. मग तो बोलला की अरे आई जाऊन किती वर्ष झाली, तू काय बोलते, झोप म्हणून, वाजलेत बघ किती. ते असं असतं ना की कोणाला जेव्हा बाहेर बोलवायचं असतं तेव्हा तो आपल्याच माणसाच्या आवाजात बोलवतो. येस. हा. खतरनाक आहे बाई. तू एकदा ही पण गोष्ट बोलत होती की पुण्यातला कोणतरी पोजेस्ड. पुण्यामध्ये ना आता ही ना गोष्ट मला माझ्या नेबरनी सांगितली आहे, जी ताई आहे तिने सांगितली की एक आहे ना मुलगा होता व्यवस्थित, म्हणजे इंजिनियर वगैरे, खूप चांगला टॉपचा मुलगा, म्हणजे जे पण करेल त्याच्यामध्ये, म्हणजे राईट फ्रॉम स्कूल तो एकदम स्टुडियस होता किंवा काय, जॉब वगैरे चांगला, येस एकदम चांगलं. एकदा फ्रेंड्स बरोबर पिकनिकला गेला. ठीक आहे, पिकनिकला गेला आणि येताना त्यांनी काय केलं, घाटात मग ते लोक येत होते, तर फक्त आता हे लोक लेट निघाले होते ना, तर मग त्या लोकांनी काय डिसाईड केलेलं की कुठे थांबायचं नाही, कोणीही थांबवलं, कारण आपण स्टोरीज ऐकून असतो की घाटात कोणी थांबवलं की थांबायचं नाही वगैरे, असं तसं. तर त्यालाही तेच सांगितलेलं की कोणी थांबवलं तर नाही थांबायचं, हात दाखव दे, काही दाखव दे, थांबायचं नाही, रिप्लाय द्यायचं, सरळ यायचं करून. तर हा येत होता. येताना ना म्हणजे असं पण नाही की लोनली रस्ता आहे किंवा काय, रस्त्यात खूप गाड्या वगैरे होत्या. एक बाई तिकडे उभी होती आणि बाई पण अशी व्यवस्थित, म्हणजे बाईसारखी बाई, थोडाही आपल्याला डाऊट नाही येणार की काहीतरी वेगळं आहे किंवा काय. तर तिने त्याला थांबवलं आणि बोलली की मला प्लीज पुढपर्यंत थोडं सोडशील का करून. तर हा बोलला ठीक आहे, आणि ती बसली आणि मग त्याच्यानंतर हा चालवायला लागला. चालवायला लागल्यावरती हा जो चालवायला लागला ना, तो चालवायलाच लागला. तो विसरला की ती बाई आहे पाठी किंवा काय, कम्प्लीट विसरला तो. त्याच्यानंतर हे लोक आपापल्या घरी जायला निघाले, तर हे लोक एका पॉइंटवरती थांबले. तेव्हाही त्याला लक्षात नाही की माझ्या पाठी बाई मला भेटली होती, तिला मला उतरवायचं होतं कुठे, काही नाही. आणि हा फ्रेंड्सना भेटला, ते लोक थांबले, त्या लोकांनी थोडं खाल्लं वगैरे, मग ते बोलले की आता घरी जाऊया वगैरे. आणि हा ना थोडा काहीतरी विचित्र वागत होता, की म्हणजे आता ते लोक कुठे गेलेले पिकनिकला? ते लोक ना ह्याला गेलेले, पुण्या साईडला गेलेले, म्हणजे फक्त स्टे साठी जातात ना, वन डे रिटर्न येस किंवा येस, स्टेकेशन टाईप. हा, तसं तसं ते म्हणजे प्रॉमिनेंटली विलामध्ये गेलेले, फक्त एक फक्त चिल आउट करायला असं. आणि तिकडनं रिटर्न येतानाची गोष्ट आहे ही. तर आणि हा खायला बसला, तर हा खूप खायला लागला. म्हणजे काय कोणाला कळेच ना की म्हणजे हा असा काय करतोय करून. नंतर वाटलं की हा चल आपण खूप मस्त म्हणजे टाइम स्पेंड केलाय किंवा मे बी हेक्टिक झालाय म्हणून. पण तरी पण एक लिमिट असतं ना बाई खायला. तू जे पण मागवतो ते अख्खीच्या अख्खी प्लेट स्वतःच खातोय. मग हे लोक बोलले की आता चल, आता आपण निघूया करून. निघून घरी गेला. घरी गेल्यावरती तो घरी काहीच खाईना, काहीच नाही, बोलत नाही, काही नाही. मग नंतर त्याच्या आईने विचारलं त्याच्या मित्रांना वगैरे की भाई काय झालंय करून. तर ते बोलले की काकू आम्ही पण काहीतरी थोडंसं विचित्र गोष्टी ऑब्झर्व केल्या, पण आम्हाला काही कळलं नाही अजून की काय झालं करून. तर मग नंतर तो ना झोपायचा ना, अजूनही तो तसाच आहे. तो अजूनही तो कसा वागतो म्हणजे तो कंटिन्यू फक्त सिलिंगकडे बघत राहतो. तो खातो पितो, आता तो खातो पितो सगळं करतो, पण तो कंटिन्यू सिलिंगकडे बघत, तो बाकी काहीच ऍक्टिव्हिटी करत नाही, काही म्हणजे काही नाही करत. आणि हे कसं झालं
की त्यांना विचारलं होतं की म्हणजे काय सीन आहे असं. तर मग तेव्हा जेव्हा काही लोकांना विचारतात तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे ह्याच्याबरोबर एक बाई आली आहे. हां, जी आली आहे आणि ती एवढी स्ट्राँग आहे ना, की ती जाणारच नाही. म्हणजे आमच्या बसचीच गोष्ट नाहीये तिला घालवणं, जी ह्याच्याबरोबर आली आहे. मग त्या लोकांनी ना ते मॉमेडियन लोकांकडचे असतात ना, उतारा काढतात, त्यांच्याकडे पण गेले. का ते असे म्हणतात की त्यांच्याकडचे खूप स्ट्राँग असतात उतारा काढणारे. तर ते पण लोकं बोलले, की ही आमच्या बसचंच नाही आहे. जी पण आहे ना, ती एवढी स्ट्राँग आहे ना, की ती हलणारच नाही करून. आणि असे ना खूप वर्ष गेले, खूप वर्ष गेले. मग तो मुलगा स्वतःच बोलला, की म्हणे ही तेव्हाच जाणार जेव्हा मी जाणार. मला घेऊनच जाणारी. आणि तिनी स्वतः पण सांगितलं, की म्हणे मी काहीच करणार नाही. मी कोणाला काही त्रास नाही देणार. पण मी ह्याला नाही सोडणार. मी नाहीच सोडणार ह्याला. मी जर तुम्ही जर असा प्रयत्न केला तर तो हा पण जाणार. म्हणजे तो आता जॉब वगैरे काहीच काहीच नाही. तो अजून घरीच आहे. खातो पितो आणि खातो आपल्या पितो. झोन मध्ये येस, असतो. आपल्याच झोनमध्ये. दुसरं काहीच करणार नाही. क्लिअर सांगितलं नाही, की मी घरातल्यांना पण त्यांनी सांगितलं, की तुम्ही ट्राय नको करून असं काही करायला. कारण ही मला घेऊनच जाणार. आणि ती कोणाला त्रास नाही देत. पण ती त्याच्या बरोबर आणि बरोबर आहे. त्याच्याबरोबरच असते. आणि तो जो एकदम ब्रिलियंट हुशार मुलगा होता तो आता पूर्ण सगळं विचित्र. बरबाद. करिअर सगळं बरबाद. आणि तिने असं सांगितलं, की म्हणजे माझ्या ज्या फिजिकल नीड्स आहेत त्याच्यासाठी मी ह्याच्याबरोबर आहे. आणि मला ते त्याच्याचकडनं हवं. बापरे. इथपर्यंत. आणि मी तो मुलगा स्वतःहून घरातल्यांना बोलला, की तुम्ही नका ट्राय करू म्हणून. ती नाही जाणार मला सोडून. म्हणजे कसं झालं, की आता एक लग्नाचं पण एज आलं त्याच्या. मग तेव्हा घरातले बोलायला लागले, की तू काय असं करतोय? म्हणजे तू आता खातोय पितो नॉर्मल सगळं आणि असं करतोय. बोलतात ना की कोणीही कसं असेल लग्न झाल्यावर तो सुधारतो, तर घरातले मे बी तसं ट्राय करत असतील. तसं. पण त्यांनी क्लिअर सांगितलं, की तुम्ही कोणीच काय बघू नका. ही कोणाला देणारच नाही. जवळच नाही येऊन देणार माझ्या कोणी. इतकं त्यांनी क्लिअर सांगितलं. मी खूपदा हे ऐकलंय की ते जिन वगैरे असतात ना, जीन ऐकलंय. हां. ते जेव्हा कोणत्या तरी यंग मुलगी असते तिच्या अंगात येतात तर ते तिला सोडत नाही आणि त्याकडून जेही त्यांचे नीड्स असतात ते त्याकडून फुलफिल करून घेतात आणि शेवटी ते तिला घेऊनच जातात. हो, हो, हो. आता जी तू गोष्ट सांगितली ना की त्याने डिस्क्राईब केलं, आपण मला वाटतं गेल्या आठवड्यात वगैरे एक पॉड केला होता. तर त्यात आहे ना मी पुनर्जन्माबद्दल वाचत होतो की रिबर्थ हा कॉन्सेप्ट असतो ना की आपण जन्म घेतो आपले तर एक केस आहे रिअल लाईफ रिबर्थची जी इंडियामध्ये घडली आहे. तर त्याच्यात एक मुलगा होता, म्हणजे एक माणूस असतो, तो बिझनेसमॅन असतो आणि त्याचेच काहीतरी बिझनेस पार्टनर खून करतात. कट टू 5 वर्षानंतर त्याच्या घरापासून 20 किलोमीटर लांब एका मुलाचा जन्म होतो आणि तो मुलगा 5 वर्षाचा होतो ना, तो बोलतो की मीच तो माणूस आहे. ओह! आणि तो प्रत्येक एक लहान डिटेल सांगतो की त्याचं घर कुठे आहे, त्याचं दुकान कोणतं आहे, त्याच्या बायकोचं नाव काय, त्याची मुलं किती आहेत, तिच्याकडे कोणती गाडी आहे. ओह! एवढ्या बारीक डिटेलमध्ये सांगतो आणि तोच असतो आणि इथपर्यंत होतं की तो स्वतःची केस आग्रा कोर्टमध्ये लढतो तिकडे आणि कोर्ट त्याला एक्सेप्ट करतो आणि त्याचे खुनीला शिक्षा देतो. अरे भाई साहब! म्हणजे खूप क्रेझी आणि हे घडले, हे प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे आणि पब्लिक नॉलेजमध्ये आहे. हे आणि आय गेस एका लेडी बरोबर पण हो, झालंय हो, हे, हो, है हो, ना? हो, हो, शांती देवी. पण तो पहिल्यांदा कोर्टनी आणि आपल्या न्यायालयाने ह्याच्यावर म्हणजे ह्याला सिरियसली घेतलं कारण काय बोलतात ह्याला, आपली ज्युडिशियरी सिस्टम ह्याला थोडी ना मानते या गोष्टींना. पण ते असं घडलेलं की त्यांनी एवढ्या डिटेलमध्ये जाऊन, म्हणजे ज्यांनी कोणी पॉड नसेल बघितला त्यांनी तो जाऊन बघा. खूप क्रेझी गोष्टी आहेत. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.